नमस्कार, मी ॲस्ट्रोस्मिता गिरी. आजचा दिवस माझ्यासाठी सोन्याचा दिवस आहे. पहा, आज माघ वद्य सप्तमी आहे आणि श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन आहे. आणि माझ्यासाठी जे गजाननासारखे आहेत असे माझे गुरु आष्टेकर सर आज इथे उपस्थित आहे. आज त्यांना इथे बोलवण्याचं कारण की खरोखरच ते माझ्यासाठी गजानन महाराजांसारखे आहेत, की ज्यांनी आम्हाला विद्या दिली. नुसती आम्हाला विद्याच नाही दिली, जगण्याची कला दिली. आणि त्याच्याबरोबरच पुण्यामध्ये जेवढे म्हणून ज्योतिषी आहेत त्यांच्या 3 पिढ्या सरांनी घडवलेल्या आहेत. आणि या 3 पिढ्या घडवण्यासाठी सरांनी जे अथक परिश्रम घेतले त्याला तोडच नाही आहे. तर आज इथे सरांना पाहून मला अतिशय आनंद होतो आहे. तर सर, तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तुम्ही इथे आलात तर मला खूपच आनंद झालेला आहे. कारण पुण्यामध्ये ज्योतिषांचे गुरु म्हणल्यानंतर पहिलं नाव आष्टेकर सरांचंच घेतलं जातं. म्हणजे गुरु तसे खूप आहेत, पण तरीसुद्धा सगळ्यात जीवनाची कला शिकवणारे गुरु हे आष्टेकर सर आहेत. म्हणूनच आज त्यांना इथे बोलवताना मला अतिशय आनंद झालेला आहे. आता काही ज्योतिषी म्हणतात की कष्ट करा, उपाययोजनेला काही अर्थ नसतो. पण नाही, उपासना आणि उपाययोजना याला अतिशय महत्त्व आहे. आपल्या ऋषीमुनींनी जसे अडचणी येतील त्याला परिहार पण दिलेला आहे. मग तो परिहार लोकांपर्यंत पोचला पाहिजे, याचं श्रेय आमच्या लेखी आष्टेकर सरांनाच जातं. कारण त्यांनी आम्हाला साधना आणि उपासना करायला शिकवलं आणि त्या साधना आणि उपासनेच्या मुशीतून तावून सुलाखून आम्ही निघालेलो आहोत. आणि सर रागवले याचा आम्हाला अतिशय आनंद होतो, कारण सर जेवढे रागवतील तेवढं आमची प्रगती ठरलेली होती. त्यामुळे आज तुमच्यापर्यंत सरांना आणताना जो काही विशेष आनंद होतो आहे तो खरोखरच मनाला भावणार आहे. तर सर, आज तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत आहे. तर मी तुम्हाला असं विचारू इच्छिते की ज्योतिषामध्ये उपाय आणि उपासनेला किती महत्त्व आहे? उपासनेशिवाय पुढे जाणंच शक्य नाही. मना सज्जना भक्तिपंथेची जावे. पंथ कुठला असावा तर भक्ती करण्याचा, तर भक्तीशिवाय मुक्ती नाही आहे. फार पुढचं बोलत नाही मुक्ती वगैरे, पण जगायचं असेल तर कुठेतरी श्रद्धा ठेवली पाहिजे. शिवाजी महाराजांना अश्रद्धा होता आला असतं, पण त्यांची निष्ठा भवानी मातेवरती होती आणि निष्ठा होती म्हणून त्यांना साक्षात भवानीने तलवार दिलेली. ज्या तलवारीसाठी आता राजकारण चालतं, ती तिथे आहे तिथे आहे, ती तसं नाही आहे ते. तर त्या तलवारीचा हात, तलवार धरणारा जो हात होता तो भवानीचा शिष्य होता. त्यांचा देवीवरती खूप श्रद्धा होती आणि श्रद्धा होती म्हणूनच ते त्यावेळी परकीय आपल्यावरती जे आक्रमण झालं होतं मुसलमानांचं, त्याला ते पुरून उरलेले आहेत. औरंगजेब सुद्धा त्यांना जे घाबरायचा, तर त्या उपासनेवरती एक छोटीशी गोष्ट सांगतो मी तुम्हाला. एकदा शिवाजी महाराज आजारी पडले, आणि काय झालं तर आजारी 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, आला का नाही हा? रामदास म्हणतायत. अहो म्हणलं त्यांना बरं वाटतं. काय बरं वाटत नाही? राजवैद्य मेले का? माणूस 15 दिवस कॉटवरती बेडवरती आहेत, ते स्वतः आले येण्यापूर्वी त्यांनी स्मरण केलं, डोळे बंद केले. त्यांच्या लक्षात आलं की हा आजार नाही आहे, हा प्रयोग आहे. हा प्रयोग औरंगजेबाच्या दरबारातल्या एका फकीराने केलेला आहे. ऐकली होती गोष्ट? नाही. म्हणून तुम्हाला सांगतो. आणि या सगळ्या तुमच्या ज्योतिष शिकवणाऱ्या लोकांसाठी बोलतो. आज मी उपासनेवरतीच बोलणार आहे. कारण काय की उपासना करा असं म्हणणारा एक वर्ग आहे, आणि उपासनेने काय होतं, जे व्हायचं असेल ते होईल
असं म्हणणारा सुद्धा एक अतिशहाणा वर्ग आहे. मी अतिशहाणा म्हटलं ही शिवी नाही आहे, खरंच ते हुशार आहेत. कारण काय की जे भोग आहे ते भोगाच्या भोगा ना, भोग सुसह्य करण्यासाठी उपासना आहे. भोग टळत नाहीत. सर्दी आली औषध लावून जात नाही. सर्दी पडच्याचे जंतू कुठून येतात आणि काय आहे याचा अजून शोध लागला नाही. विक्स वेपरच लावतात. मलाही आत्ता सर्दीचा त्रास होतोय. तर रामदासांनी सांगितलं की हा तर औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेब बोले यहाँ पे कोई नहीं है शिवाजी को संभालने वाला. मेरे दरबार में क्या है, इतने बड़े 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 लोग हैं, फकीर है, पहुंचे हुए लोग हैं, कोई बंदोबस्त नहीं कर सकता उसका. विडा फिरवला. तो विडा फिरला, त्या एका फकीराने तो उचलला. मैं उसको सीधा करता बोले, यहाँ बैठ कर उसको सुला देता हूँ बोले. आणि त्यांनी त्याचा प्रयोग केला. आणि तो प्रयोग आहे हे रामदासांना कळालं. रामदास म्हणाले जय जय रघुवीर समर्थ. आणि रामदासांनी तो प्रयोग उलटवला. महाराज बरे झाले. आणि तो प्रयोग उलटल्यावरती ज्या फकीरांनी तो प्रयोग केला होता त्याला तोबा करावं लागलं. रामदास अश्रद्धा नव्हते, त्याची रामावरती पूर्ण श्रद्धा होती. रामदास हे फक्त रामाचेच उपासक होते असं नाही. गोदावरीमध्ये 12 वर्ष त्यांनी रामाचा जसा जप केला तसा गायत्रीचाही जप केलेला आहे. शक्ती उपासना जी आहे ना, ज्यावेळेस तुमच्यामध्ये शक्ती येते त्यावेळेस तुम्ही ती शक्ती नसते, एक तुम्ही केलेल्या भक्तीचं ते एक प्रतीक असतं आणि ते छाया असते तुमच्यासमोर. मी जे आज बोलतोय ते या गजाननाच्या कृपेने बोलतोय. आजच माझं गजानन महाराजांचं पारायण संपलं. मी रोज ते पारायणावर पारायण करतो. शंकर महाराजांचंही करतो आणि गजानन महाराजांचंही करतो. आज संपला. आज त्यांचं प्रकट दिन आहे म्हणून मी ते अध्याय तर रात्री 12 नंतर बसतो मी. दिवसा माझ्याच्यानी वर्दळ असते, होत नाही. तर सांगायचं तात्पर्य असं की उपासना ही फार महत्त्वाची आहे. शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये माळ होती. कसली माळ होती? कवड्याची. मराठा समाज देवीला फार मानतो आणि बऱ्याच मराठी साधारण गरीब लोकांमध्ये परडी आहे का तुमच्याकडे असं विचारलं जातं. माळ आणि परडी. तर ती परडी म्हणजे काय आहे? तर ती परडी घेऊन भिक्षा मागायची असते. भिक्षान्न हे जितकं शुद्ध आणि पवित्र असतं तेवढं कुठलंच अन्न नसतं. तर उपासना हा एक गंभीर विषय आहे. त्याच्यावरती आणि हे प्रयोग वगैरे आहे ते काही सोपं नाही आहे काढणं. तर उपासना ही फार महत्त्वाची आहे आणि ती का करावी आणि का करू नये त्याचे दोन्ही कारणं आहेत. ज्यांना भोग भोगायचेच आहेत, दे आर प्रिपेअर टू सफर, ते नास्तिक आहेत आणि त्यांनी तसंच राहावं. भोग भोगून संपतात. भोग हे भोगल्याशिवाय संपत नाही. तुम्हाला सगळ्यांना जो काही त्रास होतो तो तुमचा गतजन्माच्या दोषांचा त्रास होत असतो. आणि ज्याला देव किंवा धर्म माहिती नाही ते बिचारे सफर होतं. आपल्याला आपल्या पूर्वजांनी ज्योतिषशास्त्रासारखं सोन्यासारखं शास्त्र दिलेलं आहे. अध्यात्मशास्त्राच्या नंतर ज्योतिषशास्त्र, त्याला वेदांचे नेत्र म्हटलेलं आहे. तर नेत्र जर गेले तर तुम्ही आंधळे व्हाल. त्यामुळे ज्योतिषाचा उपयोग केला पाहिजे. ज्योतिषांनी चांगल्या उपासना सांगितल्या पाहिजे ज्या योग्य असतील. आज त्याच विषयावरती मी बोलणार आहे. स्मिताताईंनी जे काही मला प्रश्न विचारले आहेत त्यातला पहिला महत्त्वाचा प्रश्न की ही करावी की नाही करावी. तर करावी या मताचा मी आहे आणि त्याचा मी पुरस्कार करतो प्रत्येकाला. या आमच्या गजानन महाराजांच्या पोथीला गजानन विजय म्हणतात, माहिती नसेल. प्रत्येक बाई विचारते माझं पोरगं अभ्यास करत नाही. आईला भीती असते पोरगं नापास झालं तर. मग आष्टेकरसारखे ज्योतिषी सांगतात तू गजानन विजयाचं पारायण कर. माझा एक नातू आहे, कर्केचा गुरु आणि चंद्र एकत्र आहेत, पण त्याला
कोरोना सुरू झाल्यामुळे शाळेत जाता नाही आलं. 2-3 वर्ष म्हणजे पहिलं वर्ष दुसरं वर्ष घरात. त्यामुळे शाळेत गेल्यानंतर नक्की काय, तर बाई त्याच्या जोडलिपीत लिहायच्या. आता तिसरीच्या पोराला जोडलिपी कशी येणार, त्याला कोणी शिकवली? आम्ही पण नाही, त्यांनी पण नाही. हा घरी येऊन नुसता वहीवरती अंड्या 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 काहीतरी असं. ते याचं कारण काय की तर त्याचं मार्गी लागावं. आणि माझी एक नात आहे, नेटची परीक्षा देते आहे, चांगली आहे, भाग्यात मिथुनेचा बुध आहे, पराक्रमामध्ये धनेचा गुरु आहे. गुरु बुध एकमेकाला बघतात, 1 नंबरची पत्रिका आहे. तर तिचं पर्सेंटेज तिने प्रयत्न करून मिळवावं. ती सोपी परीक्षा नसते नेटची. या 2 कारणासाठी मी आत्ताही उपासना करतो. हे एवढंच सांगतो आजच्या गॅजेट. नाही सर, आम्हाला आठवतं तुम्ही जेव्हा आम्हाला शिकवत होतात त्यावेळेस दररोज क्लास संपल्यावर तुम्ही आळंदीला जायचं. पुण्यापासून आळंदी 30 किलोमीटरवर आहे. आणि रोज आळंदीला जाऊन ज्ञानेश्वर माऊलीसमोर सरेंडर होणं ही तुमची उपासना आज दीर्घकालपर्यंत चालत आलेली आहे. आणि आता तुम्हाला जेव्हा शक्य होत नाही शारीरिक अस्वास्थ्यामुळे, तेव्हाच तुम्ही ते सोडलं. नाही तर मला वाटतं जवळजवळ 20-25 वर्ष तुम्ही रोज आळंदीचं नाव घेतलं तुम्ही. मी आळंदीला का जायला लागलो, कारण काय, तर मी आठवड्यातनं एकदा आळंदीला जायचो. बरोबर अर्धांग असायचं, बायको मागे मी पुढे. जाताना आम्ही गजानन महाराजांच्या मठात थांबायचो पहिल्यांदा, भोसरी रोडने येताना. तिथे पाया पडायचो. पुढे साईबाबांचं तिथे पाया पडायचो. त्याच्या पुढे आमचे नरसिंह सरस्वती स्वामी, आळंदीचे स्वामी म्हणतात, त्यांना पाया पडायचं. नंतर माऊलींच्या पाया पडायचं, शंकराच्या पाया पडायचं, निघून यायचं. सिद्ध असा हा आमचा दर गुरुवारचा कार्यक्रम असायचा. माझ्या तरुण मुलीला लग्न झाल्यानंतर 22 वर्षाची होती त्यावेळेस लग्न करून दिलं. आणि 22 महिन्यानंतर तिचा अचानक छोट्याशा आजाराने देहांत झाला. त्यावेळेस आमची मिसेस चिडली. मला म्हणे, काय तुम्ही ते आळंदी करता? म्हटलं, का गं, कुठे वाचवलं म्हणे त्यांनी माझ्या मुलीला, तिच्या मुलीला, माझी नाही का, पण तिच्या मुलीला कुठे वाचवलं? मी नाही येणार म्हणा आळंदीला. मग माझ्यातला मी पेटला. म्हटलं, तू येणार नाही तर मी रोज जाणार. आणि मी जोपर्यंत शक्ती होती तोपर्यंत मी गेलो, रोज गेलो. माझं ऑफिस संपल्यानंतर 9-9:30ला मी पळत जायचो, गाडी पकडायचो आळंदीची. आळंदीला 10-10:30ला पोचायचं, दर्शन घ्यायचं आणि 11 वाजता परत यायचं. तर 11ची गाडी तिथे स्मशानामध्ये बस स्टॉप होतं, तिथे मी बसून राहायचो. तिथे भूतं पण असायची, दिसायची नाही मला, पण असायची. आणि कधी ती बस चुकली शेवटची 11:30ची, किंवा माझे मुलं यायचे मला घ्यायला आळंदी, कारण मी तसाच त्या स्मशानात बसलेला असायचो. तर श्रद्धा लागते. पण श्रद्धा जी आहे ना, तर आळंदीची दुसरा एक मला किस्सा आठवला, फार चांगली गोष्ट आहे. मी आळंदीला बसलो होतो, दर्शन घेतलं आणि बाहेर निघालो. तर पायरीवरती एक मोठे ज्योतिषी बसले होते. त्यांचं नाव श्रीपती पाटील म्हणून त्यांना ओळखायचे लोक. फार हुशार मनुष्य, जिभेच्या आग्रावरती सगळ्यांच्या पत्रिका. इथे कुठला पॉलिटिकमधला नेता आला ना विश्रांतीगृहावर, ती याला बोलवून घ्यायचे. देसाई वगैरे असे जुने सगळे पॉलिटिशियन्स, मोरारजी वगैरे, आणि पत्रिका त्याला विचारायची. सगळ्यांच्या पत्रिका त्याच्या जिभेवरती होत्या. श्रीपती पाटील त्यांचं नाव, फार हुशारग्रस्त. त्यांचं मी परिचय दिला होता. दैवज्ञ परिचय नावाचा एक ग्रंथ आहे. त्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या चमकलेल्या ज्योतिषांच्या आम्ही पत्रिका आणि परिचय लिहिण्याचं काम माझं होतं. मी नवोदित होतो त्यावेळेस, 84-85ची गोष्ट असेल. आज काय आहे, 24 म्हणजे 40 वर्षापूर्वी. त्यांनी मला 50 वर्षाचे अंक दिले, 25 वर्षाचे, आणि ह्याच्यावरती तुम्ही म्हणे परीक्षण लिहा. अरे वा, 25 वर्षाचे अंक मी वाचणार कधी, परीक्षण लिहिणार कधी? पण ते धनुष्य बाण मी पेलला. तू ज्या जकातदारांकडे शिकते ना, त्या जकातदारांचं माझं खूप प्रेम होतं.
तर शिवधनुष्य मी होतं ते. जो दैवज्ञ परिचय नावाचा ग्रंथ मी लिहिला. नाव त्याच्यावर वाल्या मंजुळांचं आहे, पण आतमध्ये लिहिला मी हे त्यांना मला माहिती आहे. म्हणून काल त्यांनी बोलता बोलता कार्यक्रमात म्हटलं ते हो दैवज्ञ असं, तर ते कळालं नाही रेफरन्स काय तो. हो तर दैवज्ञ परिचय हा ग्रंथ मी लिहिला. त्या ग्रंथामध्ये पाटलांचा मी परिचय दिला होता. तर मी त्यांच्या पाया पडलो. वयोवृद्ध माणूस म्हटल्यावर त्याने तुम्ही नाही पाया पडायचं म्हटलं का बाबा मी का नाही पाया पडायचं. तर त्या माणसाने जी माहिती दिली मी थक्क पडलो. मला म्हणे अष्टेकर ते ओळखायचे मला. ज्ञानेश्वरांच्या 13 कुंडल्या माझ्याकडे होत्या. त्यात मी बघत एका पत्रिकेवरती आलो आणि मला रडू आलं. ती खरी पत्रिका म्हणे त्यांची. म्हटलं ते ह्या पत्रिकेचा आणि माझं काय संबंध. म्हणे माऊलींचे वृषभरास तुमचे वृषभरास. माऊलींचा लग्नामध्ये शुक्र तुमच्याही लग्नामध्ये शुक्र. माऊलींच्या दशमामध्ये गुरु तुमच्याही दशमामध्ये गुरु, तोही मेनेचा त्यांचाही मेनेचा. आणि माऊलींचा शनी कन्या राशीत सुखस्थानी. आणि म्हणून तुम्ही माझ्या पाया नका पडू. मी माऊलींचा भक्त आहे, तुम्ही माऊलींचे भक्त. पण पत्रिकेतलं साम्य. परवाच्या दिवशी एकाने माझ्यावरती लेख लिहिला, रघुवीर खटावकर म्हणून आहे. त्यांनी तर माझी कुंडली मांडली, शेजारी त्या लोकनाथ तीर्थांची कुंडली मांडली. लोकनाथ तीर्थ फार मोठे ग्रस्त होते. तर लोकनाथ तीर्थांची कुंडली म्हणजे माझ्या कुंडलीतला आध्यात्मिक विकास आणि त्यांचा सारखा त्यांच्याही असंच. लग्ने शुक्र, दशमात मेनेचा गुरु, कन्येचा शनी. तर ग्रह साम्य असतं, पण पिंडे मतिर्भिन्ना. प्रत्येकाची मती वेगळी असते. पण उपासनेला महत्त्व आहे. तो गृहस्थ पाटील उपासना करायचा आणि रिटायर्ड झाल्यानंतर पोलीस लाईनीमध्ये प्रवचन करायचं. नाही, उपासनेला तितकंच महत्त्व आहे सर. कारण तुम्ही जे ते अथक परिश्रम घेतलेत आळंदीला जाण्याचे, त्यामुळे वाचा सिद्ध आहे तुमची. आणि त्याचा वाचा सिद्धीवरती मी एक लेख लिहिला होता ज्योतिष विज्ञानमध्ये. भविष्यकथन ही सिद्धी की साधना. काय होता लेख? भविष्य कथनाची सिद्धी की साधना. काही लोकांना वाटतं की याला सिद्धी आहे, वाचा सिद्धी आहे. काही लोकांना वाटतं ती साधना आहे. काही लोकांना वाटतं ते कर्णपिशाच्य आहे. कर्णपिशाच्याचं भूतकाळ बरोबर निघतो, भविष्यकाळ त्याला नाहीत, कारण त्याला भविष्यात जाताच येत नाही. बरोबर. हो, कारण ते सगळं जुनं सांगतात, पुढचं काही नाही सांगतात. हा, म्हणजे वाचा सिद्धी ती कशा प्रकारची, त्याची 3 तर प्रकार. वाचा सिद्धी साठी एक सोपा उपाय आहे. सोपा म्हणजे त्याच्यासारखा उपाय नाही तुम्हाला सांग. 6 महिने खोटं बोलायचं नाही. नवऱ्याशी नाही, वडिलांशी नाही, साहेबांशी नाही. जे काय होईल ते होईल. शिक्षा होईल, जे होईल, राग येईल, रोग येईल. बरोबर. फक्त खरं बोलायचं. तुमच्या जिभेला खरं बोलण्याची सवय लागल्यानंतर तुमच्या तोंडून कथन झालेलं भविष्य कधीच खोटं ठरत नाही. किंबहुना परमेश्वर असं काहीतरी मेकॅनिझम करतो, अशी काहीतरी योजना करतो की तुमच्या तोंडून खोटं येऊच शकत नाही. बरोबर. किंबहुना तुमचं जे दैवत तुमच्यावर प्रसन्न आहे, ते दैवत तुमच्या तोंडातनं सत्य भविष्यवाणी करतं. त्यामुळे तुम्हाला अभ्यास नाही जमला तरी हरकत नाही, पण सत्य आणि सत्यमेव जयते. अजून काय त्याच्यामध्ये सांग. बरोबर. उपासना जर करायची नसेल तर निदान खोटं बोलू नका, हे त्यातला मर्म आहे ते. सर, 7:30च्या संदर्भामध्ये हा. सर्वसामान्य लोकांना खूप भीती असते की माझी बोलतो 7:30 सुरू झाली. बोलतो प्रत्येकाला त्रास झाला की असं वाटतं 7:30 आहे. 7:30 नसताना त्रास होतो आणि 7:30 असताना त्याचं कल्याण होतं. असंही घडतं. असं नाही की 7:30 सुरू झाली म्हणजे तुमचं कल्याण झालं. 7:30 म्हणजे काय आहे, पहिल्यांदा ते समजून घेणं बघा. आणि ते कोणीतरी दिलं पाहिजे समजावून. ज्यांनी काही पाहिलं नाही तो काय सांग. माझा जन्म गेला त्या विषयावरती. 7:30 व्हॉट यू मीन बाय 7:30? त्याचं रहस्य काय आहे? तर रहस्य एकच आहे की शनिदेव 12 राशीतनं भ्रमण करत असतात आणि तुमच्या राशीला 12वे येतात. 12वे आले की सगळे घाबरतात. भगवान शिव पण घाबरले होते. त्याने सांगितलं होतं शंकराला, देवा मी येणार आहे तुमच्या राशीला,
तू काय करणार मग माझं येऊन, पण भीती आलीच. आणि शंकर जाऊन बसले स्मशानात. 7.5 वर्ष उठलेच नाही. आणि नंतर उठल्यात म्हणतात तू काय माझं वाकडं केलं. शनीला म्हणलं तू काय केलं मला. अहो काय केलं, स्मशानात धूळ खात बसवलं ना तू मला. ज्याला 7.5 असेल त्याने पहिल्यांदा पायाला तेल लावायचं. कुठे लावायचं? पायात. कमरेपर्यंत पाय आहे. त्याच्यानंतर कमरेपासून मानेपर्यंत तेल लावायचं. सुगंधी तेल लावा, खोबऱ्याचं तेल लावा, नाही मिळालं तर गोडं तेल लावा. फक्त घासलेट लावू नका. मातीचं तेल नका लावू. तर कुठे कुठे असे लावायचं, पहिले पायाला, कमरेनंतर गळ्यापर्यंत, आणि त्याच्यानंतर डोक्याला तेल लावायचं. पण फक्त शनिवारी लावायचं, रविवारी लावायचं. रविवारी मग चिडतो तो शनी. ते हा जो उपाय रविवारी केला ना, तुमचं झालंच कुठेतरी वाजलं म्हणून समजा. तर हा शनिवारी फार झालं तर बुधवारी तुम्ही याला तैल स्नान म्हणतात. तर हे दिवाळीत करतो आपण, इथे इथे इथे. पण आंघोळीला बसताना एक तांब्या पहिले कमरेपासून पायावर टाकायचा, म्हणजे शनीच्या पायाला स्नान झालं. मग मानेपासून हा भाग भिजवायचा, म्हणजे मध्ये स्नान झालं. आणि नंतर डोक्यावरती टाकायचं. पहिले 3 तांबे शनीच्या नावाने, म्हणजे त्या शनीला अभिषेक होतो. सोपा उपाय पाहिजे. हो, एकदम. काही प्रॉब्लेम आहे? नाही. तेल आहे, नाही आहे? आहे, लावा ना. खोबऱ्याचं आहे, तिळाचं आहे, व्हावा तुम्ही कुठलंही लावा, फक्त मातीचं लावू नका. हा झाला एक पार्ट. आणि शनिवारी संध्याकाळी शंकराच्या देवळात जायचं. कुठे? शंकराच्या देवळात. शंकराच्या देवळात का जायचं? शंकराच्या देवळाच्या बाहेर पिंपळाचं झाड असतं आणि शनी पिंपळावर आहे. त्यामुळे पिंपळाच्या झाडाखाली जाऊन त्याला म्हणायचं, बाबा नमस्कार शनिदेवा, तुमच्या गुरुकडे मी चाललो आहे. कुठे चाललो आहे? गुरुकडे. तुमचा नमस्कार सांगतो, पण तुम्हाला पहिले नमस्कार. तो खुश होतो, कारण कैलासाच्या बाहेर शनीचं वास आहे आणि कैलासाच्या आतमध्ये यमाचं आहे. तिथे घेऊन तुम्ही शंकराच्या, तर शंकराला श्वेत पुष्प लागतात. त्यामुळे ओंजळभर पांढरी फुलं पिंडेवर व्हावी. नाही जमत, नो प्रॉब्लेम. गजरा घ्यायचा एक, गजऱ्याची फुलं काढायची द्यायची, किंवा गजरा त्या पिंडेभोवती फिर. संध्याकाळी 7 वाजता सगळे देव शंकराच्या देवळात असतात. त्यामुळे संध्याकाळी कुठल्या देवळात चुकून जाऊ नये, कारण देव कुठे गेलेत? शंकराच्या आरतीला. त्यामुळे शनिवारी मी सांगतोय सगळं शनिवारी सांगतोय. तर शनिवारी तैल स्नान पण करायचं आणि संध्याकाळी शंकराच्या देवळात जायचं. मारुतीचा ह्याच्याशी काही संबंध नाही, पण त्या शंकराचाच अवतार म्हणजे मारुती आहे, रुद्र आहे. 7.5 एवढं जरूर करा. एक बॉम्बेचा इन्स्पेक्टर आला होता, मला म्हणे काय करू राव, म्हणे शनी फार त्रास देतो. म्हटलं काय, कसं काय, तर काय 7.5 काय? आमचा साहेब हो शनी, म्हणजे जे त्रास देणार आहे. मी म्हटलं मग त्याला ते देत जा ना, उडदाचे वडे बिडे. अहो सगळं झालं म्हणे, लोखंडही दान झालं. त्याला वड्यासकट स्टीलचा डबा दिला होता. जे लोक किती हुशार असतात. लोखंडाचं पण वड्याचाही स्टीलचा डबा दिला. मला वाटलं आता तरी हा शनी शांत होईल. ते एक लोकांचा गैरसमज आहे की पिडणारा जो कोणी माणूस येतो कसा शनीसारखा आला. पण त्याचा दुसरा एक उपयोग असा आहे की नोकरीला जॉईन व्हायचं असेल तर शनिवारी जॉईन व्हावं. म्हणजे तिथल्या लोकांना भलेही वाटून त्या शनी आहे, तो लवकर रिटायरमेंटपर्यंत त्याची नोकरी जात नाही. अरे वा. जॉईनिंग असली ना शनिवारी. खूप सोपा आणि छान उपाय. तुम्ही प्रश्न सोपा विचारला, मी उत्तर सोपे दिले. शनीला अजून एक जहाल उपाय आहे, तो म्हणजे शनीचा गुरु जो आहे तो भैरव आहे. तर आम्ही मग शेवटी शनीचा सगळं मचका मारून नाही काम करत, मग भैरवाकडे पाठवतो. भैरव म्हणजे शिवच आहे ना शेवटी. पण तेच बरोबर. राहू केतू शनी यांचा गुरु कालभैरव आहे. कालभैरव माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. तुम्ही माझ्या घरी जर आलात तर माझ्या घरभर तुम्हाला संतांचे फोटो दिसतील.
सगळे संत आहेत तिथे, कोण नाही आहे. महाअवतार बाबाजीपासून रामदास काय, योगानंद काय, नामुक काय, तमुक काय, गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, नरसिंह सरस्वती आहेत, योगी आहे अरविंद. तर संतांचं पूजक आम्ही संत चरण रस समजतो स्वतःला. या संतांच्या पावलाची धुळीचा कण म्हणजे मी आहे असं मला मानतो. आणि ते मानण्याला कारणसुद्धा असं आहे की एकदा नारद गेले वैकुंठामध्ये, नारायण नारायण नारायण. लक्ष्मी मातेला म्हणतायत आमचे साहेब कुठे आहेत? ते म्हणते काय बसलेत देवळात, बायकांना सवय आहे, नवरा पूजा करायला लागले, ते काय पूजा करत आहेत असं. लक्ष्मी म्हणते काय आत बसलेत देवघरात. सगळं जग त्याची पूजा करतं आहे आणि ते कोणाची पूजा करत आहेत? कुठल्या देवाची बाबा, मला बघून द्या. आतमध्ये गेले, बघतात तर त्यांच्या देवाऱ्यामध्ये सगळे संत. तर म्हणे देवा तुम्ही यांची उपासना करता? अहो म्हणे हे आहेत म्हणून आम्ही आहोत. काय म्हणे हे सांगतात लोकांना विष्णू आहे, विठोबा आहे, पांडुरंग आहे. तेव्हा लोक पंढरपूरला येतात. हो उगाच येते ते कीर्तनकार वर्षभर प्रवचन आमचं फार कॅनव्हासिंग करतात म्हणे. तर परमेश्वरचं संतांची उपासना करतो तर तुम्ही कोणाची? कारण काय देव उपासना एक काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो मी. आपण एक टार्गेट घेत असतो, त्याला आपण देव म्हणतो आणि आपली अशी एक धारणा असते की हा देव मला पावेल. आता आमचा मुलगा मनापासून साईबाबांची उपासना करतो. सकाळी उठल्याबरोबर त्याचं ते सुरू होतं आंघोळ झाल्यानंतर. त्याच्या बायकोने सगळी त्याची मांडणी करून द्यावी, त्यात पूर्ण पूजा झाल्याशिवाय. आणि रोज साईबाबांचं दर्शन टी व्हीवरती, तिथली जी आरती आहे ती त्याच्या टी व्हीवरती कशी लागते कोण ट्रान्समिट करतं माहिती नाही. पण ते श्रद्धा आणि सबुरी या दोन शब्द जगाला शिकवणारा तो संत आहे. पांडुरंगाची उपासना करावी का साईबाबाची करावी, कोणाचीही करा, कोणाचीही उपासना करा ती मला येऊन पोचते असं भगवान वासुदेवा नारायणाने सांगितलेलं आहे. एको देवा, हा देव एकच आहे. त्याला तुम्ही 1000 नावं दिली, त्याला आता आम्ही काय करावं? त्यामुळे तुमची श्रद्धा तुटू नये म्हणून आपल्याला इथे प्रत्येक वस्तूला देव. माझ्याकडे एक चांगले ब्राह्मण यायचे, दर महिन्याला माझ्या घरात लघुरुद्र मी मुलांसाठी करून घेतलं. याच्यासाठी 11 लघुरुद्र केले, त्याच्यासाठी 11 केले. का केले तर 12 रुद्रांची त्या 11 रुद्रामध्ये प्रत्येक वेळेस देव बदलायचं. तुमचा प्रश्न होता मग बोलता बोलता की ग्रहांचे राशींचे देव काय वगैरे असं. तर राशींचे नाही पण देवांचे लघुरुद्र महत्त्वाचे असतात. तर सांगायचं तात्पर्य असं की उपासना ही करावीच लागते आणि उपासना केल्याने दुःख सुसह्य होतं. काय होतं? बरोबर. भोग नाही चुकत. रडायचं असेल रडणार, नापास व्हायचं असलं तर नापास होणार. अभ्यास करणारा एक देशपांडे नावाचे शिक्षक होते, माझे मित्र होते, स्टेनोग्राफी शिकवायचे. त्यांचा मुलगा दरवेळेस वर्गात पहिला येणारा 12वीमध्ये नापास दाखवला. तर म्हणे शक्यच नाही, माझे सगळे पेपर. पण त्याचे पेपर व्हेरिफिकेशन अमुक टमुक करता करता वर्ष निघून गेलं. त्यांनी परत ॲडमिशन. काय अर्थ आहे मला सांगा ना तुम्ही? नापास नाही, पहिला येणारा मुलगा चक्क नापास दाखवला. तर त्या देशपांडे हा विषय नाही आहे, 7.5 हा विषय आहे. कमिंग बॅक टू द ओरिजिनल पॉईंट. तर शनी हा घाबरतो, सगळे लोक घाबरतात शनीला. मोठे मोठे लोक, राजे महाराजे सुद्धा घाबरतात. ट्रम्प अमेरिकेचे प्रेसिडेंट आणि मोदी भारताचे प्रेसिडेंट अध्यक्ष पंतप्रधान दोघं वृश्चिक राशीचे आहेत. तर ज्यावेळेस तुळेत शनी आला त्यावेळेस त्यांना 7.5 सुरू झाली. काय झालं? मोदींचं काही झालं का ट्रम्पचं काही झालं? 7.5 येते, जाऊन सगळ्यांना येते. पण 7.5मध्ये शनी सत्व कसोटी बघत असतो.
अगदी मायक्रो ॲस्ट्रॉलॉजीमध्ये जाऊन बघायचं झालं, अष्टकवर्ग तुम्हाला येतं का? हो, व्हेरी गुड गर्ल. तुमच्याकडनंच चुकले. मग आता उपाय सांगतो. तर आपल्या राशीच्या 12व्या स्थानामध्ये आणि आपल्या राशीच्या दुसऱ्या स्थानामध्ये 28पेक्षा जास्त गुण असले तर 7.5मध्ये शनी काही करत नाही. उलट जिथे जास्त बिंदू आहे तिथे शनी ज्यावेळेस जातो त्यावेळेस तुम्ही तुमच्या पीकवरती असता. आणि 7.5 नाही आहे, पण 20-19 गुण आहेत, 18, 16, 15. इतका त्रास देतो तो, कमालीच्या बाहेर त्रास देतो. माझे एक मित्र पंचमामध्ये शनीला 0 गुण. पंचम म्हणजे संतती स्थान, ते असतं पूर्व पुण्याचं. त्याच्या बायकोला 3-4 वेळा अबॉर्शन झालं, पण मूल नाही झालं. दरवेळेस गर्भधारणा व्हायची, पण ते जगू शकला नाही. तर ते शनीचं फळ. सांगायचं तात्पर्य, शनी ज्या राशीतनं जातो त्याच्यामध्ये जर 28पेक्षा कमी गुण असेल तर ती खरी 7.5. पण 12वा शनी झाला म्हणून तो त्रास देईल असं नाही, मधला शनी आला म्हणून तो त्रास देईल असं नाही, डोक्यावरती शनी आला म्हणून तो, म्हणजे राशीला 12वा, राशीला 1ला, राशीला 2रा, राशीला 11वा शनी चांगला जातो. 12वा शनी फार वाट लावतो, 12 वाजवतो, असा एक समज आहे. पण हा चुकीचा समज आहे. तो 12वा आला म्हटल्यानंतर जे काही लॉस होणार आहे तो होतोच तुमचा त्याच्या, पण तो शनीने केलेला नसतो. काही झालं की शनीकडे बोट नाही दाखवायचं. तर हा शनी 12वा झाला म्हणजे पायावरती आला. कुठे आला? तुमच्या राशीला आला म्हणजे पोटावरती आला. पायावरती आला की पायपीट करावं लागते. त्रास नाही झाला तरी वन फिरावं लागतं. चांगलं किती मास्तर असो, शिक्षक असो, षडजी असो, छोट्याशा कामासाठी 10 चक्रा मारावं लागतात ना त्याला. पायपीठ. पोटावर आलं की पोट भरण, उदर भरण नव्हे, पण उदरच भरतं त्यावेळेस. आणि डोक्यावरती गेला की त्याचं डोकं फिरतं. खूप सोप्या भाषेत सांगितलं सर तुम्ही. दुसरा शनी हे डोक्यावर असतो. मग डोकं फिरलं की काय, तो म्हणून बिनडोकासारखं वागणार. डोकं फिरलं की काय, की तो सगळ्यांना त्रास देणार. मेन माइंडेड होतो मनुष्य, नॅरो होतो. त्याला उच्च विचारसरणी समजत नाही. त्याला रागच येत असतो प्रत्येकाचा. त्याच्या तोंडात शनी आहे ना. दुसरं स्थान म्हणजे वाचस्थान आहे, त्यामुळे नाही ते बोलतात, त्या बोलल्यामुळे लोक दुखवतात. तर या तिन्ही शनींचा आपल्याला काय औषध पाहिजे आहे. त्रास तर सगळ्यांनाच होतो, पण काही काही लोकांना शनीच्या 7.5मध्ये त्यांचं परम कल्याण होतं. तर ते परम कल्याण होतं याचाच अर्थ काय आहे की 7.5मध्ये लग्न झालं, पण लग्नानंतर 7 वर्ष त्या बाईला फुलासारखी बापांनी ठेवली असते. तिथे पदर घेऊन नांदावं लागतं. जे सातारा कोल्हापूरच्या बायकांचं सांगतं, त्यांना असं पुन्हा मुंबईसारखं उधळता येत नाही. ते मर्यादा पाळावं लागतात. तर लग्न झाल्यानंतर संसार हा एक कर्म आहे. तुम्हाला नोकरी लागली, छान झालं, पण सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही अडकता तिथे. दिवसभर जे उसाटासारखे फिरत होता, मजा करत होता, वडिलांच्या पैशावर गाडी फिरवत होता, नाही. तर शनी हा कर्माचा कारक आहे. कशाचा कारक आहे? कर्माचं. कर्म करायला लावतं. तर तुम्हाला ड्युटी दिली म्हणजे काय, तुमचं खरं लाईफ तिथे सुरू झालं. ज्यावेळेस तुमचं करिअर होतं ना, तिथून तुम्ही खरा. यांची मैत्रीण या एकदा माझ्याकडे घेऊन आल्या होत्या. ती आता एका कॉलेजची प्रिन्सिपॉल आहे. ही बाई 36 वर्ष घरात गृहिणी म्हणून जगलेली आहे. नुसताच संसार करत होती. MA झाल्या होत्या, पण जमलं नाही. पण नंतर शनीने त्यांना लावलं धंद्याला, आणि शी बिकेम प्रिन्सिपॉल, नॉट प्रिन्सिपॉल, शी इज अ सिनेटर ऑफ पुणे युनिव्हर्सिटी. आणि 5-25 तिने PhD करणाऱ्या लोकांना मार्गदर्शन केलं आहे. स्वतःचं B.Ed कॉलेज निर्माण केलं. सगळं त्यांना कळाल्यानंतर. तर ज्या बाईला अर्ध आयुष्य काही करता नाही आलं, त्या बाईने पुढच्या अर्ध्या वर्षामध्ये खूप केलं. मी आल्या त्यांना चौकशी केली, कसं काय. आता काही 7.5 आहे का? नाही. मग तब्येत घसऱ्याचं कारण काय आहे? चिंता. हो, बरोबर. कबीर होऊन गेला. कबीराचा एक दोहा आहे,
चिंता से घटे चतुराई. चिंतेने काय होतं? चतुराई दुख से घटे शरीर और पाप से घटे लक्ष्मी कहे संत कबीर. खरंय. याचं पोरगं आवलिया होतं, त्याचं नाव कमाल कबीर. बापाच्या विरुद्धच बोलायचा तो. कोण? कमाल. कमाल काय म्हणतो? अरे चिंता अभिन नाही चतुरी. चिंता से घटे चतुराई बाप म्हणतोय, पोरगा सांगतोय चिंता अभिना नाही चतुराई. अरे दुःख बिना नाही शरीर. शरीर आहे म्हणजे दुःख होणारच. कमालचं खरं वाटतं लोकांना. आणि पुढे त्याने हाईट केलेलं तर म्हणतो पाप बिना नाही लक्ष्मी कहे कमाल कबीर. कलियुगात हे अगदी खरं आहे. कलियुगाचा प्रश्न नाही, तुम्ही घ्याल तसं आहे. पापचे घडे लक्ष्मी जसं आहे तसं पापा बिना नाही लक्ष्मी. जेवढे सगळे श्रीमंत लोक आहेत ना, न कळत काहीतरी त्यांची गडबड असतेच. नाही आता सर महाशिवरात्री येते. महाशिवरात्री येते हां, तर महाशिवरात्रीमध्ये आता तुम्ही म्हणला शिवाकडे सगळ्यांनी सरेंडर व्हायला पाहिजे. महाशिवरात्रीला काही करायचं नाही. मी महाशिवरात्र साजरी केलेला मनुष्य आहे. रात्री 12 वाजता निशितकाली मी माझ्या हाताने मृत्युंजय महामृत्युंजयचं यज्ञ केलेले आहेत. नाही मग अग्निकुंड तयार करायचो, शंकराची पिंड असते ना तशी, आणि आहुत्या द्यायचो. यज्ञ म्हणजे आहुती. कोणाला द्यायची? तर जे पहिले मानाचे देव आहेत त्यांना द्यावं लागायचे, आणि नंतर आम्ही शंकराला द्यायचो. तर शंकराचा महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आणि आहुत्या द्यायची. तर आमच्या जे गुरु होते ते शैव होते, दादा महाराज इंगे म्हणून. ते महाशिवरात्रीला एकच उत्सव करायचे आणि त्यावेळेस हवन असायचं. त्या हवनाचं सगळं काम माझ्याकडे असायचं. तर मी माझ्या हाताने ते हवन तयार केले. म्हणजे पिंडीसारखी ते यज्ञकुंड तयार करायचं, त्याच्यावरती मातीचा नाग करायचा, काय सगळं केलेलं आहे. आणि आम्ही महामृत्युंजयचा जप त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बंधनात् मृत्योर्मोक्षमामृता इदं शिवाय इदं न मम. हे शिवाचं आहे, आमचं नाही असं म्हणून आम्ही आहुत्या द्यायचो. तर त्या दिवशी सर्वसामान्यांना मृत्युंजय वगैरे हे सगळं डोक्यावरचं भाग आहे. त्यांनी फक्त जागायचं, एवढंच करायचं. त्यांनी झोपा, टी व्ही बघा तुम्ही परमिटेड, पण झोपू नका. 2 दिवशी झोपायचं नाही. पैसा हवा असेल तर कोजागिरी पौर्णिमेला झोपायचं नाही. कधी? कोजागिरी पौर्णिमा. हां. आणि शंकराची उपासना एवढे जर काही चुकून मुकून पाप झाले असतील तर ते सगळे धुतले जातात. शिवरात्रीला. सर प्रत्येक राशीसाठी उपासना सांगा ना. गुरु केतू हा योग चांगला आहे, पण याला चांगला म्हणण्यापेक्षा मी वाईट म्हणतो. त्याला चांडाळ योग म्हणतात. काय म्हणतात? मग कोण चांडाळ असा एक प्रश्न येतो. कोणी चांडाळ बिंडाळ नाही, पण केतू म्हणजे क्रोध. काय? त्यामुळे गुरुची कृपा गतजन्मी झालेली नाही, त्यामुळे याला या जन्मात प्रॉपर गुरु मिळत नाहीत. सर असतात, शिकवणारे वर्गात असतात, शाळेत असतात, बालवाडीत असतात, पण मनापासून प्रेम करणारे जे सर असतात किंवा सगळं सर्वस्वाचं अर्पण करणार, अशा माणसाची गाठ पडत नाही. पडली तरी टिकत नाही. 12 ज्योतिर्लिंगांची आपण उपासना करतो. हां, 12 ज्योतिर्लिंग. 12 ज्योतिर्लिंग म्हणण्यापेक्षा काय आहे तुम्हाला सांगतो. ज्यांचा गुरु केतू असतो ना, त्यांनी ओंकारेश्वरला जाऊन लघुरुद्र करावा. कुठे? ओंकार. पण आत्माकारक ग्रह जो आहे, आता यांचा आत्माकारक ग्रह तुमचा रवी आहे ना? रवी आहे. यांनी रामेश्वरला जाऊन लघुरुद्र केला पाहिजे. आणि तुझा आत्माकारक ग्रह काय आहे? बुध आहे. ग्रहांचा. आता ग्रहांचं कसं आहे की रवी हा ग्रह राजग्रह आहे. प्रभू रामचंद्राने श्रीलंकेवरतून येताना, म्हणजे लंका दहन झाल्यानंतर विभीषणाला तिथे एस्टॅब्लिश केलं, आले. पण नुसते आले नाही तर पाठीमागे ब्रह्मपिशाच्य होतो त्यांच्या. रावण हा ब्रह्मदेवाचा नातू, दशग्रंथी ब्राह्मण,
तुम्ही कशासाठी मारलं? ते ब्राह्मणाला मारलं की नाही? मग ब्रह्महत्या लागणार. रावण गेला स्वर्गात, रामाच्या हाताने मरण आलं, त्याला तेच पाहिजे होतं. रामाच्या हाते विष्णूच्या हस्ते मरण पाहिजे. मग त्याला कळतं की राम म्हणजेच विष्णू आहे. तो वरती गेला, पण त्याचं जे पिशाच्य होतं ते यांच्या मागे लागलं रामाच्या. त्यांनी त्यांच्या गुरूंना विचारलं, रामाचे गुरु वसिष्ठ, काय करू म्हणे, काय करू काय म्हणे, त्याचं श्राद्ध कर. मग त्यांनी रामेश्वरला आले, ते कोण, प्रभू रामचंद्र, आणि तिथे त्यांनी त्याचं श्राद्ध केलेलं आहे. ते श्राद्ध करताना जी पिंड बांधली होती त्यांनी, ते रामेश्वर आहे. तर रवीचा दोष असला कुंडलीमध्ये कोणाच्याही, नाही आत्माकारक रवी असला, दोष कुठलाही असून द्या. आता गुरु शुक्र केतू हिच्या ह्याच्यात आहे, गुरुकेतू तुमच्या, तर ते तो योग चांगला बरं का तसं, म्हणजे पण कशाला चांगला ते नाही सांगितलं कोणी. आध्यात्मिक प्रगतीला फार चांगला. हा केंद्रा होता ना, आणि लग्नच नाही केलं. त्याचे बुध गुरु शुक्र व्यवस्थानात होते केतूसोबत. तर चंद्र जर समजा आत्माकारक असला, तुम्हाला ग्रहानुसार 12 ज्योतिर्लिंग सांगतो, तुमचीच इच्छा पूर्ण करतो, पण ते राशीनुसार सिद्ध होत नाही. कारण काय, राशी हा प्लेसमेंट आहे. प्लेसमेंट म्हणजे इथे तुम्ही पास झाला काय नापास झाला काय, या जागेला दोष देता येत नाही. आता इथे इंटरव्ह्यू चांगला होईल किंवा नाही होणार, या जागेला काय दोष आहे. तर मंगळ जर समजा आत्माकारक आहे तर भीमाशंकर, बुध जर आत्माकारक आहे, तुमचा बुध आत्माकारक आहे, तर तुम्ही श्रीशैलमला जायला पाहिजे. तर मंत्र म्हणायचा, ओम नमो मल्लिकार्जुनाय नमः, हा जप करायचा. हा जप केल्याने तुझी खूप प्रगती होईल. आत्मा तुला जे मेंटल सॅटिस्फॅक्शन म्हणण्यापेक्षा सोल सॅटिस्फॅक्शन हवं आहे ते मिळेल. काय करायचं? ओम नमो रामेश्वराय नमः, मी रामेश्वराय नमः. आता भीमाशंकरला, तर भीमाशंकरला जो देव आहे भीमाशंकर, तो ज्योतिर्लिंग आहे ते मंगळासाठी. तर मंगळ हा लढणारा आहे. त्याच्यानंतर बुध, गुरुसाठी ओंकारेश्वर नर्मदा किनारी आहे. शुक्रासाठी त्र्यंबकम यजामहे, ओम नमो त्र्यंबकेश्वराय नमः. काय मंत्र फार अवघड नाही आहेत. बुधासाठी मल्लिकार्जुन आहे, श्रीशैलमच्या मल्लिकार्जुन. तर मल्लिकार्जुनाला भगवान दत्तात्रय म्हणजे आमच्या नरसिंह सरस्वती गाणगापूरचे आहे, हे पाया पडले, नंतर कदलीवनात गेले, आणि कदलीवनात जाऊन त्यांनी समाधी लावली 300 वर्षाची, आणि मग बाहेर आले ते स्वामी म्हणून आले. असा तो इतिहास आहे. तर तुम्ही बुद्धिवादी आहात. तू काय आहे बेटा, वाचाशक्ती आहे तुला, तू वापर नको वापरू. वर्ड ऑफ कमांड म्हणतात ना, वर्ड ऑफ कमांड मला दिले देवाने, कारण माझा जो बुध आहे तो केतूच्या नक्षत्रात आहे, अश्विनी नक्षत्रातला बुध आहे. तर केतू हा उग्र ग्रह आहे. असो, शुक्र असेल तर, आणि शनी असेल तर हा महाकाल. तर महाकाल काय आहे, मरण. शनीचं मरणाला कारण शनीचं कारण का, कर्म संपलं की वरती. कर्मयोग संपला ना, अगदी हाती हलवता येत नाही, बोटी हलवता येत नाही, डोळे उघडता येत नाही, कुठलंच कर्म जमत नाही आहे. काय एक वाचिक सगळं संपलेलं आहे. म्हणजे चला आता तुम्ही वरती, बघतो मी तुमच्याकडे. राहू केतूसाठी नागेश्वरला तुम्ही जाऊ शकता, त्यांच्यासाठी काही नाही. आणि राहूचा तसा दोष नसतो. राहूचा दोष असतो त्यावेळेस एकच उपाय आहे राहू केतूसाठी, कालहस्तीला जायचं, ज्याला दक्षिण कैलास म्हणतात. आणि त्या दक्षिण कैलासामध्ये गेल्यानंतर जो काही कालहस्ती हा जो भाग आहे, तिथे राहू केतूचंच टेम्पल आहे, त्याची पूजा होते. तर तिथे जाऊ शकता. नागेश्वराला किंवा कुठल्याही शंकराकडे जा. तुम्ही राहू केतूची भीती वाटत असेल तर भीती इन द सेन्स, ते एखाद्या ग्रहाबरोबर असलं की त्याचे रिझल्ट बरोबर नाही आहेत. ज्या ग्रहाबरोबर असतो ना तो, तर ग्रहांचा आणि देवाचा म्हणण्यापेक्षा
कुठल्या ज्योतिर्लिंगाला उपासना करावी तेवढं मी तुम्हाला सांगू शकलो. पण तुम्हाला ज्याही शंकराला पाया पडायचे, कुठलाही शंकर, त्याला पोचते कैलासात. का करायची उपासना? शंकराचीच का करायची असा एक प्रश्न आहे. तर त्याचं कारण आहे की आता तुम्हाला एकच देव पावतो, तो म्हणजे पितृदेव, आणि एकच देव भोवतो, तो म्हणजे पितृदेव. म्हणून पितरांची उपासना ही महत्त्वाची आहे. आणि रोज पितरांना खाऊ घालावं. आमचा पोरगा रोज कावळ्यांना खाऊ घालतो सकाळी. मंत्र म्हणत नाही, पण मंत्र म्हटला पाहिजे, कारण मंत्राशिवाय तो पोचत नाही तिथपर्यंत. मंत्र काय आहे माहिती आहे? मम सर्व पित्र सद्गती प्राप्त्यर्थम. सोपं आहे. हो. माझ्या पितरांना सद्गती प्राप्त. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, पितरांना शांत करा नका करू. पित्र जिवंत असेपर्यंत त्यांना शांत करा. हो. मी उद्या गेल्यावरती यांनी मला ताट वाढलं काय, भजे वाढलं काय, काय फायदा? आत्ता काय द्यायचं ते लगेच द्या. पुण्यही मिळेल, तुरंत दान महापुण्य आहे. हो, हे अगदी खरं आहे. मेल्यानंतर त्या फोटो पुढे करण्यात काही अर्थ नाही. कुठल्या देवाची वगैरे उपासना करायची हा काही प्रश्न नाही आहे म्हणे. जे गणपत्य आहेत त्याने गणाची उपासना करावी. काय सांगितलं? गणपत्यांनी गणपतीची उपासना. गण. म्हणून आमचे गजानन महाराज देवाचा जप करायचे, जे गणगण गणात होते, गणगण गणा, तर ते गण, गणपती, गणांचा अधिपती. तर लोक अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणताना थकून जातात. 21 मी म्हणतो, रोज 21 वेळा म्हणतो. तर गणपतीची उपासना जे गणपती आहे त्यांनी करावी. पण त्यातला जो गाभा आहे गणपतीचा, तर अथर्वशीर्ष स्तोत्र म्हणण्याच्या ऐवजी गणेश गायत्रीचा जप करावा. एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि. आणि मला जे गुरु भेटले माझ्या आयुष्यात ते गणपत्यच होते. त्यांनी मला सांगितलं, मंत्र म्हटला तर छोटा असतो, हा फार मोठा आहे म्हणे. म्हटलं कुठला मंत्र? त्यांनीच सांगितलं, ओम गणपते नमः. काय? ओम गंग. पण म्हणे त्याच्या अगोदर ग्लव बीज लाव म्हणे. हां, ग्लव. ओम ग्लौ गणपते नमः. ओम ग्लौ गणपते नमः. शक्ती उपासक आहे, त्यांना सांगितलं तुम्ही देवीची उपासना करा. प्रत्येकाला झालं, मी आहेच तिथेही मी आहे. सूर्याची उपासना करता तिथेही मी आहे. आणि शक्ती, प्रत्येकाची शक्ती. सीता शक्ती हनुमान कीलकम. रामाची उपासना अर्धीच होते, म्हणून सीतेची उपासना करायला पाहिजे. तर रामाची उपासना. म्हणून जप करतात सीताराम 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 सीता. कृष्णाचे उपासक, रामाचे उपासक हे मुळात विष्णूचे उपासक होतात. कोणाचे होतात? विष्णूचे. विष्णूचे अवतार आहेत. त्यामुळे परशुरामाय नमः किंवा प्रभू रामचंद्राय नमः, काही तुम्ही म्हणा, कृष्णाय नमः, गोज टू द लॉर्ड विष्णू. गणपती झाले शक्ती. शक्ती उपासनेत काय मंत्र म्हणावा? तर तिने जाईल, आम्ही तिघी एकच. काय म्हणा? महाकाली, महासरस्वती आणि महालक्ष्मी, आम्ही एकच आहोत. पण म्हणून जप करायचा असेल तर देवीचा शक्ती उपासना. ओम श्रीम ह्रीम क्लीम चामुंडा. ओम ऐं ह्रीम. ऐं हे सरस्वती बीज आहे. ओम ऐं. ओम ऐं ह्रीम क्लीम. ह्या मंत्राच्या 9 माळा करा. तुमची शक्ती वाढते की नाही बघा तुम्ही. ओम ऐं ह्रीम. ओम ग्लौं गणपते नमः. हां, नारायणाचं तिने सांगितलं की तुम्ही ओम नमो भगवते नारायण, म्हणजे तुम्हाला तुमचेच देव आहेत. मी सगळीकडे आहे म्हणे. तुम्ही ते केलं तरी मी प्लीज, तुम्ही ते केलं तरी मी प्लीज. तर हे जे आपले 5 पंथ आहेत, त्या 5 पंथानुसार उपासना चालतात. तर ती श्रीपुरा देवी, त्रिपुरा सुंदरी, ती म्हणजे हे श्रीचक्र आहे. श्रीयंत्र. याला श्रीचक्राला फार महत्त्व आहे. याच्यामध्ये ती कुठं आहे? ती म्हणजे त्रिपुरा सुंदरी. तर मधलं बिंदू म्हणजे ती आहे. आणि जे त्रिकोण आहेत, तर 5 आणि 4 9 त्रिकोण आहेत. 5 शंकराचे आहेत आणि 4 पार्वतीचे आहेत.
5 आणि 4 9 तुम्ही नीट वरतून डोक्यापासून या खालती 1 2 3 4 आणि सगळं आता 5 आणि खालतून 4 येतात 9 होतात. फार रहस्य आहे या मंत्र. याच्यामध्ये शक्ती आहे, शक्ती. तुम्हाला शक्ती पाहिजे ना तर तुम्ही त्याचा नुसतं हात जोडला तरी शक्ती होतं. ही उपासना ही सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि हीच म्हणजेच ललिता सुंदरी. ललिताची जी उपासना आहे ना याच्यासाठी ललिता सहस्रनाम आहे तुझ्याकडे? हो. हा, त्याचं पठण कर या श्रीयंत्रासाठी. पण माझ्यानंतर म्हणा तुम्ही दोघींनी. गंगा भवानी गायत्री, गंगा भवानी गायत्री, काली लक्ष्मी सरस्वती, काली लक्ष्मी सरस्वती, राजराजेश्वरी बाला, राजराजेश्वरी बाला, श्यामला ललिता दश. श्यामला ललिता दश. श्यामला ही देवी आहे. ही शनीची अधिष्ठात्री देवता आहे. लक्ष्मी बसली होती ज्या सिंहासनावरती ते पेटलं. लक्ष्मी काळवंडली आणि काळी झाल्यानंतर शनीने तिला, कारण शनीचा अपमान व्हावा म्हणून शनीला लोखंडाची मूर्ती दिली. वरती कवर चांगलं पण आणि हिचं सोन्याचं आसन. तर ते सगळं गेलं. तर तिचा हा म्हणजे शनीची देवता काय तर श्यामला आहे. श्यामला. आणि तिचं वाहन काय आहे सांगितलं तर सर्वराज मांजर आहे. शनी मांजर रूपाने तिला ओढतो तिच्या रथाला. म्हणून मांजर आडवं गेलं ना की काहीतरी गडबड आहे असं याला पण म्हणतो, शाणा तर म्हणतो. पूर्वीचे राजे लोक आडवी मांजर केली ना तर ती अलक्ष्मी आहे, श्यामला आहे. त्याची गोरीपान नाही आहे. पण तिची कृपा होणं म्हणजे काय होणं की तिने तुम्हाला त्रास न देणं ही कृपा. तर ही फार मोठी उपासना आहे. श्रीविद्या ही विद्या आहे ना, श्रीविद्या म्हणतात. तर श्रीविद्या म्हणजे या देवीचे पाठ करायचे फक्त. तुम्ही जे पौर्णिमेला करता ना जरूर करायचं, पण पौर्णिमेला थोडं बाहेर यायचं टेरेसवरती आणि चंद्राकडे बघून हळदी कुंकू व्हायचं. काय करायचं? पौर्णिमेलाच करते ना तू? पौर्णिमेला तिलाच हळदी कुंकू व्हा. मला जेवढं अवगत होतं तेवढं मी कथन केलं. या देवीच्या दर्शनाने मी संतुष्ट झालो आणि मी माझं आजचं व्याख्यान संपवतो.